जय शिवराय पब्लिक. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. सर्वप्रथम सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा दिवस आहे आणि या शुभ मुहूर्तावरती आपण चालू करणार आहोत पायथन पायथन पायथन. AI म्हणजेच पायथन, पायथन म्हणजेच AI. कारण AIचं इंटिग्रेशन पायथनमध्ये इतकं आहे त्याच्यामुळे पोरांनो पायथनला येणाऱ्या काळामध्ये डिमांड लय जाणार आहे. असं नाही की मग बाकीच्या लँग्वेज कमी पडतील, त्यांची डिमांड कमी होईल, अजिबात नाही आहे. त्यांच्यामध्ये पण तेवढ्याच पटीने काम चालू आहे, इम्प्लिमेंटेशन चालू आहे. त्यामुळे मित्रांनो, पायथन शिकणं तर काळाची गरजच आहे. पण असं नाही की तुम्हाला अगोदर जावा येत होतं, सी येत होतं, ते वाया गेलं, अजिबात नाही आहे. ओके, प्रत्येक लँग्वेज त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. ओके, पण पायथनला मात्र खऱ्या अर्थाने डिमांड वाढणार आहे. त्यामुळं पायथन शिकणं काळाची गरज आहे आणि त्यामुळं सगळ्यांच्या रिक्वेस्टनुसार खूप पोरांनी मेसेज केले, खूप पोरांनी कमेंट्स केला, सर पायथन चालू झालंच पाहिजे. आणि त्यामुळे तुमच्या भावानं फ्रीमध्ये पूर्ण पायथन शिकवायचा विडा उचलला आहे. आणि आपण जावाचा पण विडा उचलला होता. 61 व्हिडिओ झालेत, कंटिन्युअसली ते चालूच आहे. ओके, पोरं थोडी कमी झालेत, ठीक आहे. ॲडव्हान्स जेव्हा चालू झालं त्याच्यामुळे थोडासा फीडबॅक तिकडं कमी आहे. पण या न्यू चॅनलवरती पायथन चालू होणार आहे, लवकरच चालू होणार आहे. 1000 सबस्क्रायबर जसे होतील या चॅनलवरती लगेच पायथनची सिरीज स्टार्ट होईल. सगळ्यांना विनंती आहे, तुमचा एक सबस्क्राईब सिरीज स्टार्ट करून देऊ शकतंय. त्यामुळे बाई कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. या व्हिडिओमध्ये मी रोडमॅप सांगणार आहे, आपण कसं 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 जाणार आहोत आणि काय होईल पायथन शिकल्यावरती ते पण सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा, पहिली गोष्ट AI आलाय, तुम्हाला माहीतच आहे. AI सगळी कामं ॲटोमेट करतोय, राईट. खूप साऱ्या गोष्टी AI मुळे इझी झाल्यात. डेव्हलपरचं पण काम इझी झालंय. जिथं 1 तास लागायचा तिथं मित्रांनो 10 ते 15 मिनिटात डेव्हलपमेंट होते. म्हणजे 1 तास कुठं, 10-15 मिनिटं कुठं, एवढं AI फास्ट करतोय. आणि मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला पायथन शिकणं खूप गरजेचं आहे. पायथनचा यूज करून सगळ्यात जास्त AI मॉडेल्स बनत आहेत. आपल्याला तेच बनवायचे आहेत पुढे चालून. त्यामुळं पायथनसाठीचा हा रोडमॅप ऐका सगळे. आपण सुरुवात करणार, पायथन आहे काय, का पायथन यूज करायचं, जावा आणि पायथनमध्ये डिफरन्स काय, जावापेक्षा पायथन कसं वरचढ आहे ऐका. दोन्ही लँग्वेजचं कंपॅरिझन आपण बघणार. पुढं आपण बघणार व्हॉट इज पायथन एक्झॅक्टली. ओके, परत पायथनचे बेसिक सिंटॅक्स चालू करू आपण. बाबा पायथनमध्ये डेटा टाईप्स असतात का, लिहायची गरज आहे का, डायनामिक प्रोग्राम लँग्वेजला का म्हटलं जातं, कंपाईल आहे का, इंटरप्रिटेड आहे, कन्फ्युजन आहे, मी सांगेल तुम्हाला. ओके, एक्झॅक्टली आहे काय, पायथनचे फीचर्स अँड देन डेटा टाईप्स, व्हॅरिएबल, लूपिंग स्टेटमेंट, कंट्रोल स्टेटमेंट असेल. पुढं चालून आपण उप्स कॉन्सेप्ट बघू, दॅट इज ॲडव्हान्स पायथनमध्ये आपण त्याला कॅटेगराईज करतो. उप्सच्या कॉन्सेप्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, फाईल हँडलिंग असेल, एक्सेप्शन हँडलिंग असेल, पायथनमधलं कलेक्शन जसं जावामधलं आहे. इकडं काय विषय आहे, लिस्ट काय, टप्पल काय, डिक्शनरी काय, या गोष्टी आपण अंडरस्टँड करू. आणि हे कोर पायथन जे आपण शिकणार आहोत ना, सगळेजण नीट लक्षात घ्या. जसं कोर जावामध्ये आपण प्रोजेक्ट्सवर प्रोजेक्ट्स बनवले, बाई पायथनमध्ये पण तीच स्ट्रॅटर्जी आपण फॉलो करणार आहोत. कारण कॉन्सेप्ट शिकायची, प्रोजेक्ट बनवायचा, कॉन्सेप्ट शिकायची, प्रोजेक्ट बनवायचा. कारण कॉन्सेप्ट फिट झाली पाहिजे. कारण बघा, पायथनचे हजारो लाखो व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत, बरोबर आहे. पण शिकण्याचा वे जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत ते आपल्या डोसक्यात बसणार नाहीये, बरोबर की नाही. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे आणि ती जर म्हणजे सक्सेसफुल होत नसेल ना, सोडून देऊ नका, रस्ता बदला. चेंज द वे नॉट गोल, हे ऐकलं असेल तुम्ही. वे बदलायचा, डायरेक्ट नाही नाही मला करायचं नाही, इट्स नॉट लाईक सोल्युशन. येते सगळ्यांना लक्षात. त्यामुळे वे बदलायचा आणि तो वे आधी अँड पायथन तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, त्या वेळेने जर तुम्ही पायथन शिकलात तर नक्की पायथन इथं बसेल. इथं बसणं पहिलं गरजेचं आहे. इथं दुसरंच कोणतरी असणार आहे, दुसरंच कोणतरी असेल, इथं पायथन बसवा. ओके, इथं बसलं ना, झालं फिट. ठीक आहे, मग हे झाल्यानंतर आपण ॲडव्हान्स पायथन फाईल हँडलिंग वगैरे त्याच्यावरती पण प्रोसेस बनवू, डेटाबेसचं कनेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी आपण करू. आणि मग जाऊ आपण कुठं,
पायथनच्या फ्रेमवर्क्सकडे, जे की लय महत्त्वाचं आहे. प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये बनवणार आहोत. मग तिथं फ्लास्क असो किंवा डिजँगो असो, बाय युजिंग दॅट रेस्ट एपीआय बनवणं असो किंवा जसं स्प्रिंगमध्ये होतं प्रोनो स्प्रिंग सिक्युरिटी होतं, इकडं पण डिझांगो सिक्युरिटी आहे. तिकडे रेस्ट एपीआय बनवण्यासाठी स्प्रिंग रेस्ट होतं, इकडं डिझांगो रेस्ट आहे. खतरनाक फ्रेमवर्क आहे भाई डिझांगो. स्प्रिंग सारखाच आहे. ओके, स्प्रिंग सारखाच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तो शिकाल ना, मज्जा येईल, मज्जा येईल. ओके, सो विल लर्न दॅट फ्रेमवर्क्स ऑल्सो. या ठिकाणी आपण तो शिकू. डेटाबेसमध्ये पण आपण मॉंगो डीबी नावाचा डेटाबेस त्या ठिकाणी आपण शिकू. ओके, हे सगळं पायथनमध्ये झाल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर फ्रंट एंडसाठी आपण जसं जावामध्ये सुद्धा आपण फ्रंट एंडसाठी HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट.js शिकणार आहोत. इकडं पण तीच स्ट्रॅटेजी फॉलो करू. HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि रिॲक्ट आपण या ठिकाणी शिकणार आहोत, जेणेकरून फुल स्टॅक पायथनचा मार्ग आपला मोकळा होऊन जाईल. ओके, फुल स्टॅक पायथन 50,000चा कोर्स मार्केटमध्ये असलेला फ्रीमध्ये तुमचा भाऊ तुम्हाला शिकवणार आहे. ऑलरेडी ज्यांना जावा शिकायचं आहे, दुसरा आपला चॅनल आहे आधी आणि जावा, तिथं जावाचं मार्केट तापलं आहे आणि इकडं पायथनचं मार्केट तापणार आहे. त्यामुळं कुठलाही स्टुडंट असू द्या, काहीही शिकायचं असू द्या, शिकू शकतो. फक्त आणि फक्त आदी अँड जावासाठी, आदी अँड पायथनसाठी. आणखीन तुम्ही सजेस्ट करा कशाची तुम्हाला गरज आहे. C++ जर तुम्हाला पाहिजे असेल, डेफिनेटली जे स्टुडंट्स इथं आलेत ज्यांना C++ शिकायचं, एक क्वेश्चन होता पोरांचा, सर C++ येत नाही, डायरेक्ट पायथन करू का? तर माझं आन्सर डायरेक्ट आहे भाऊ, डायरेक्ट कर. जर तू जावा म्हणला असतं तर मी तुला थांबवलं असतं, कारण जावापेक्षा पायथन लई सोपं आहे, लई सोपं आहे. जावा पण सोपंच आहे बरं का, असं काही नाही जावा अवघड आहे. फक्त ॲज कम्पेअर टू जावा, पायथन इज इझी टू अंडरस्टँड. लई सोपं रे बाबा, म्हणजे टेन्शनच नाही. एरर ते डेटा टाईप आणि तसलं भानगडच नाही. लई मोठं मेन मेथड बनवा, सिस्टम डॉट आउट असलं काहीच नाही. प्रिंट संपला विषय. एवढं सोपं पायथन आहे. त्यामुळे C++ची गरज नाही. डायरेक्ट सुद्धा तुम्ही पायथन करू शकता. प्रेरिक्विजिट काहीच नाही आहे. इव्हन एक गोष्ट सांगू, 7th स्टँडर्ड स्टुडंट, 5th स्टँडर्डचे स्टुडंट्स भाई पायथन शिकतायत. मी शिकवले 5वीचा 6वीचा त्यांना पायथन शिकवले. मग त्यांना जर समजत असेल, त्यांना जर गेट होत असेल, तर भाऊ तुम्ही कुठे आहेत? विल ऑल्सो गेट एव्हरीथिंग अबाउट पायथन. ओके, आपण टेन्शन घेऊ नका. सिरीज लवकर स्टार्ट होत आहे. प्रत्येकदा विनंती आहे, 1000 सबस्क्रायबर्स आपल्याला या चॅनलवरती कंप्लीट करायचे. जसे झाले लाईव्ह असणार आहे, टायमिंग, सगळ्या गोष्टी मी अपडेट करेल या चॅनलवरती. नोटिफिकेशन दाबून ठेवा सबस्क्राईब करून, कारण नोटिफिकेशन येईल तुम्हाला. लाईव्ह सुरू होणार आहे. फॉलो करा मला इंस्टाग्रामवरती, आदी अँड जावा. इथं आदी अँड पायथन, आदी अँड जावा हे सगळे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दुनियाभराचं नॉलेज प्रोव्हाइड करत आहेत, करत राहतील. जय जिजाऊ, जय शिवराय.